नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकुटे म्हणजे ट्रिपलेट शिकणार आहोत. ट्रिपलेट शिकण्यासाठी आपणास पायथागोरसचा प्रमेय माहीत असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण त्रिकोण शिकणार आहोत. पायथागोरसचा प्रमेय आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. मित्रांनो, आपण खाली उदाहरण घेतलं आहे. एक त्रिकोण काढलेला आहे. 3, 4, 5 हे एक त्रिकोण आहे. मित्रांनो, त्यातील 5 हा कर्ण आहे. 5चा वर्ग इज इक्वल टू 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग, म्हणजेच कर्णाचा वर्ग जो काय असेल त्याच्या दोन बाजू असतील त्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा कर्णाचा वर्ग असतो. मित्रांनो, खालील ट्रिपलेट्स आपणास पाठ असणे आवश्यकच आहे. यापैकी एक ट्रिपलेट्स म्हणजे त्रिकूट पेपरला येते, जसे की रेल्वे एक्झाम असेल, SSC GD असेल, कोणतीही एक्झाम असेल. खाली ट्रिपलेट्स दिली आहेत 5, 12, 13, 8, 15, 17, 9, 40, 41, 11, 60, 61, 12, 35, 37, 13, 84, 85, 16, 63, 65, 20, 21, 29, 28, 45, 53, 39, 80, 89 आणि 48, 55, 73. मित्रांनो, हे 10-12 त्रिकूट आपण तोडपाठच असणे आवश्यक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा पाहू शकता. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग म्हणजे कर्णाचा जो वर्ग आहे त्याचा वर्गाचा जो अंक आहे त्याची बेरीज पाया वर्ग प्लस उंची वर्ग, म्हणजे 5चा वर्ग 25 आहे. पाया किती आपला 3 आहे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16, 9, 25, म्हणजे कर्णाचा वर्ग जेवढा आहे तेवढ्या दोन बाजूंची बेरीज येते, म्हणजे हा पायथागोरसचा प्रमेय आहे. मित्रांनो, खालील सर्व उदाहरणे हे पायथागोरसच्या प्रमेयाची उदाहरणे आहेत. आपण पाहू शकता मित्रांनो, ही सर्व उदाहरणे पायथागोरस प्रमेयाने आपण वापर केलेली आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. 100% आपल्याला हे प्रमेय आपल्यास उपयोगी पडतील. आपण पाहू शकता कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग असं आपण यूज करू शकता. कर्ण वर्ग बरोबर. मित्रांनो, हा कर्ण आहे. कर्ण म्हणजे सर्वात मोठी बाजू इथे 5 आहे. इथेही मित्रांनो सर्वात मोठी बाजू म्हणजे 13, 17, 41, 61 सर्वात जी मोठी बाजू आहे मित्रांनो येथे हा कर्ण आहे. बाकी दोन बाजू आहेत. मित्रांनो,